नमस्कार. हे बघा कसं आहे खलबत्ता, दगडी खलबत्ता. इतकं सुंदर असं कोरीव काम करून हा खलबत्ता तयार केलेला आहे. म्हणजे आम्ही विकत घेतला आहे, पण ज्यांनी तयार केला त्याला खरंच सलाम. इतकी छान कारागिरी केलेली आहे. खूप आवडलं मला, खूप म्हणजे खूप आवडलं. बघा हे कसं आहे, छोटा मोठा असं साईजमध्ये आहेत. अजून एक साईज होती त्याच्याकडे, विकत घेतलेला आहे, पण खरंच छान आहे. हा छोटा. या खलबत्त्यावरती जे कुठले मसाले असतात, मिरची असतील, लसूण असणार, अद्रक असेल, जे काय असेल ते भाजीसाठी लागणार सगळं इतकं चवदार असतं. याच्यावरती जो मसाला बनवतो तो आपण, तर ते भाजीला इतकं भाजी इतकी चवदार बनते जी मिक्सर याच्या पुढं फिका पडतो. 100% मिक्सरच्या पुढे फिका पडतो. फक्त मिक्सर काय होतं, मिक्सर फास्ट काम करतो. पण जुन्या काळात तर सगळं ह्याच्यावर चालायचं, खलबत्त्यावरती. खलबत्ता वगैरे जे असायचं, आणि असं सहसा पाहायला भेटत नाही. क्वचित कुठेतरी असतो. म्हणजे काही जण घरामध्ये आठवण म्हणून ठेवतात, तर काही जण म्हणजे काही ठिकाणी आहे वापर अजून खेड्या ठिकाणी. पण खरंच छान आहे. मला ते इतकं आवडलं ना खूप, तर मला याच्यावरती एक व्हिडिओ बनवू वाटला छोटासा. हा आमचा खलबत्ता कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा मला. हा मोठा आहे, हा छोटा. कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.